नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची जी काही घटना आहे किंवा जी काही न्यूज आता आपण पाहतोय ती म्हणजे काय तर 3800 पदांच्या आपला आकृतीबंध जो आहे म्हणजे राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच दारूबंदी भरती 2023च्या अनुषंगानं 3800 पदांचा आकृतीबंध जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. आता हा जो काही आकृतीबंध आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मेन्शन केलेल्या होत्या. त्यातल्याच शैक्षणिक अर्हता म्हणजे पात्रता काय आहे या संदर्भात आपण पाहणार आहोत, किंबहुना आजच्या सेशनमध्ये आपण हे पाहणार आहोत की जे काही एक साधारणतः 4-5 पदं जी सांगितलेली आहेत या पदांसाठी कोणकोणते कॅन्डिडेट यासाठी पात्र असणार, म्हणजे वयोमर्यादा सुद्धा याच्या अंतर्गत आपण पाहणार आहोत आणि शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे हे सुद्धा आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, हा व्हिडिओ जो आहे तो थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती देण्यासाठी हा खरं तर मी तयार करत आहे आणि या अनुषंगाने आपण ही माहिती जी आहे ती पाहणार आहोत. लक्षात घ्यायचं आहे की दारूबंदी विभाग किंवा राज्य उत्पादन शुल्क विभाग 2023 मध्ये जी पदं आहेत, खरं तर ही जी जाहिरात होती ही ऑलरेडी प्रकाशित झालेली जाहिरात होती. त्या जाहिरातीमध्ये जी पात्रता सांगितली होती, येणारी जी काही नवीन जाहिरात असणार आहे म्हणजे जुन्या जाहिरातीमध्ये जे काही पदांसाठी पदसंख्येसाठी ऍड होती त्यामध्ये अजून काही पदं वाढवून एक नवीन जाहिरात जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच ही जी जाहिरात असणार आहे ही 2500 पदांपेक्षा सुद्धा जास्त किंबहुना 3000 पदांपर्यंत ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते. ह्या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ जो आहे तुम्ही घेतलेला आहे तो तुम्ही नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करायचा आणि पाहायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे कोणी या चॅनलला नवीन असतील सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या लेक्चरला तुम्ही लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. ओके, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर हे लक्षात घ्यायचं आहे की आज आपण पाहतोय दारूबंदी विभाग भरती 2023 अनुषंगानं शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा. मित्रांनो लक्षात घ्या, ही जी शैक्षणिक पात्रता किंवा त्याच्याही अगोदर आपण वयोमर्यादा बघूया की कोणकोणते कॅन्डिडेट याच्यामध्ये पात्र असणार आहेत. बघा, साधारणतः लघु लेखक, निम्न श्रेणी, लघु टंक लेखक, जवान वाहन चालक आणि चपराशी अशा प्रकारचे आपण त्याला म्हणूया की काही 5 पदं जी आहेत ही 5 पदं याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. आता हे लक्षात घ्या की याच्यामध्ये ही जी पदसंख्या आहे ती वाढून येणार आहे, पण जी मागच्या ॲडमध्ये जी काही वयोमर्यादा सांगण्यात आली होती ती वयोमर्यादा याप्रमाणे आहे आणि त्याच्यामध्ये जास्त बदल या ठिकाणी नसणार आहे, किंबहुना हीच वयोमर्यादा नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये असू शकणार आहे. त्यामुळे ही वयोमर्यादा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपण वयोमर्यादा बघूया आणि त्याच्यानंतर आपण शैक्षणिक अर्हता या गोष्टीकडे बघूया. लक्षात घ्या, राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी किमान आपण त्याला म्हणूया की वयोमर्यादा जी सांगितलेली आहे, किमान कमीत कमी वयोमर्यादा. ओके, तर याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलेले आहे की 18 वर्ष किमान वयोमर्यादा किती असणं गरजेचं आहे. 18 वर्षाचे तुम्ही 18 वर्षाचे असले पाहिजे किंवा 18 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय पाहिजे किंवा 18 वर्षापेक्षा जास्त सगळ्याच पदांसाठी. जसं की सपोज आता लघु लेखक निम्न श्रेणी हे जे काही पद आहे बघा, ओके, स्टेनो आपण त्याला म्हणूया की हे जे पद आहे याला स्टेनो म्हणूया, लघु लेखक, आणि लघु टंक लेखक म्हणजे स्टेनो टायपिस्ट असं ते पद आहे. येतं लक्षात. नंतरचं पद आहे जवान आणि इकडे आहे जवान किंवा जवानी वाहन चालक हे पद आहे आणि 5वं जे पद आहे ते चपराशी पद आहे. आता हे लक्षात घ्यायचं आहे की ह्या पदांसाठी ज्या एज लिमिट आहेत किंवा ज्या वयोमर्यादा आहेत त्या नेमक्या कशा असणार आहेत. तर लक्षात घ्यायचं आहे की जे कॅन्डिडेट या ठिकाणी बघा जी मॅक्सिमम वयोमर्यादा आहे किंवा जास्तीत जास्त जी वयोमर्यादा आहे मॅक्सिमम आपण त्याला म्हणूया ती वयोमर्यादा बघा जे अमागास कॅन्डिडेट आहेत, ओके, किंवा आपण त्याला म्हणूया की ओपन कॅन्डिडेट आहेत, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची बघा की लघु लेखकसाठी 40 वर्ष या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. लघु लेखकसाठी टायपिस्ट स्टेनोसाठी निम्न श्रेणीसाठी 40 वर्ष तुमची मॅक्सिमम एज लिमिट सांगितली आहे. लघु टंक लेखकसाठी 40, जवानसाठी 40 आणि जवान किंवा जवानी वाहन चालकसाठी सुद्धा 40 आणि चपराशी पदासाठी सुद्धा 40 ही वयोमर्यादा सांगितली. म्हणजे काय तर ओपन कॅटेगरीचा जो कोणी उमेदवार असेल अशा उमेदवाराला 40 वर्षापर्यंत म्हणजे 40 वयाच्या आतमध्ये जर कोणी असेल तर त्या कॅन्डिडेटला या पदाला अप्लाय करता येऊ शकतं. म्हणजे वयोमर्यादा ओपन कॅन्डिडेटसाठी तुमच्या लक्षात आली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल. म्हणजे काय तर कॅटेगरीचा उमेदवार आहे किंवा EWS मधला आहे, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन मधला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एखादा उमेदवार आहे, तर अशा उमेदवारांसाठी लघुलेखक म्हणजे स्टेनोसाठी निम्न श्रेणीसाठी 45 वर्ष जास्तीत जास्त असावेत किंवा लघुलेखकसाठी 45 वयापर्यंत अर्ज करू शकता किंवा जवानसाठी सुद्धा 45 वय, जवान किंवा जवानी वाहन चालकसाठी सुद्धा 45 आणि चपराशी पदासाठी सुद्धा 45. याचा अर्थ असा आहे
की जो कॅन्डिडेट कॅटेगरीमध्ये किंवा EWS मध्ये येतो, इकॉनॉमिकल वीकर सेक्शनमध्ये येतो, असा कॅन्डिडेट वयाच्या 45व्या वर्षापर्यंत हा अर्ज करू शकणार आहे किंवा 45च्या आतमध्ये असेल तर हा या ठिकाणी वयानुसार पात्र असणार आहे. नंतर महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे, म्हणजे बघा जे काही मागासवर्गीय कॅन्डिडेट आहेत मग त्याच्यामध्ये सगळेच आले, मग SC असेल, ST असेल, NT असेल, VJNT असतील, इतर सगळ्याच कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत यांच्यासाठी 45, तसेच आर्थिक दुर्बल घटकासाठी सुद्धा इथं 45 हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे ओपनसाठी एज लिमिट 40 आहे आणि कॅटेगरीसाठी एज लिमिट 45 आहे, हा मुद्दा तुमच्या लक्षात आला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता बघूया की जे प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत यांच्यासाठी. आता मित्रांनो हे जे काही सगळे पदं आहेत ही पदं गट क ची, काही पदं गट क चे आहेत तर काही पदं या ठिकाणी गट ड चे पदं आहेत. ओके, लक्षात घ्यायचंय, काही पदं गट क चे म्हणजे वर्ग 3 चे काही पदं आहेत आणि काही पदं वर्ग 4 चे आहेत. वर्ग 3, वर्ग 4 अशा पदांसाठी जर तुम्ही खेळाडूतून अप्लाय करत असाल किंवा स्पोर्ट्स कोट्यातून अप्लाय करत असाल तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या ठिकाणी तुम्हाला स्टेट लेवल विनिंग प्राइज असलं पाहिजे किंवा स्टेट लेवलला तुम्ही विनर किंवा रनर असले पाहिजे. येते लक्षात ना? मग तो इंडिव्हिज्युअल गेम असेल तर विनर किंवा रनर असावं किंवा सांघिक गेम असेल तरी चालेल. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जो कोणी स्टेट लेवलला विनर किंवा रनर असेल तो कॅन्डिडेट स्पोर्ट्स कोट्याचा लाभ घेऊ शकतो. नॅशनल लेवल असाल तरी सुद्धा लाभ घेऊ शकतो. अजून एक माहितीसाठी एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला कधी भविष्यामध्ये गट ब किंवा गट अ अशा पदांसाठी स्पोर्ट्सवाले विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं असेल तर लक्षात घ्यायचं गट ब आणि गट अ साठी तुम्हाला या ठिकाणी नॅशनल लेवल खेळली पाहिजे किंवा नॅशनल लेवल विनिंग किंवा रनर किंवा सेकंड प्राइज, थर्ड प्राइज असे सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नक्कीच हे सगळे सर्टिफिकेट तुमचे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. ओके, स्पोर्ट्स विभागातून हे सगळे व्हेरीफाय होणं सुद्धा गरजेचं आहे. येते लक्षात ना? त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे की जे प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत आणि खेळाडूतून जे लाभ घेऊ इच्छितात त्यांनी एक तर तुमची स्टेट या पदासाठी तुम्ही स्टेट लेवल तुम्ही असले पाहिजे किंवा तुम्हाला हे स्टेट लेवल असून तुम्हाला तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते व्हेरीफाय करून घेता आलं पाहिजे. आता जी अमागास किंवा ओपन कॅटेगरीचा स्पोर्ट्स प्लेअर आहे यासाठी 43 वर्ष एज लिमिट जास्तीत जास्त सांगितलेली सगळ्याच पदांसाठी. बघा सगळ्याच पदांसाठी त्यांनी काय सांगितलंय, 43 वर्ष एज लिमिट कोणासाठी सांगितली आहे? स्पोर्ट्स ओपन कॅटेगरीतला स्पोर्ट्स प्लेअर असेल त्याला जर का ह्या पदांसाठी अप्लाय करायचं असेल तर त्याचं वय 43च्या आत असावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एखादा स्पोर्ट्स पर्सन आहे आणि ह्या पदांसाठी अप्लाय करतोय तो मागासवर्गीय आहे किंवा EWS मधून येतो आहे तर अशा कॅन्डिडेटला वय सुद्धा 43 सांगितलेलं आहे. म्हणजे काय, सरसकट मी असं म्हणू शकतो की स्पोर्ट्स प्लेअरसाठी या ठिकाणी वयाची अट जी आहे ती 43 वर्ष अशी करण्यात आलेली आहे. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. कदाचित बघा मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकाची ही जी काही अट आहे बघा 43ची इथे मागासवर्गीय स्पोर्ट्स प्लेअरची, कदाचित येणाऱ्या जाहिरातीमध्ये ही अट तुम्हाला बदललेली मिळू शकते बरं का. एकदा हे चेक करून नक्की घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माजी सैनिक हे जे काही पद आहे बघा, आता माजी सैनिक आहात आणि तुम्हाला ह्या सगळ्या पदांसाठी अप्लाय करायचं असेल तर तुमच्या वयाची कॅटेगरी म्हणजे वयाचं क्रायटेरिया काय असणार, तर ओपन कॅटेगरीतून असाल तर तुमचे 38 वर्ष आणि तुम्ही जे काही सेवा कालावधी आहे अधिक त्याचे 3 वर्ष, अशा प्रकारे हे सगळं वय जे आहे पकडलं जाईल. म्हणजे सेवा कालावधी 38 वर्ष ओके प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष अशा प्रकारे हे वय पकडलं जाईल. सगळ्याच पदांसाठी ही क्रायटेरिया या ठिकाणी अप्लाय केला जातोय माजी सैनिकांच्या ओपन कॅटेगरीच्या उमेदवारासाठी. माजी सैनिकाचा मागासवर्गीय किंवा EWSचा उमेदवार असेल अशा उमेदवारांसाठी या ठिकाणी 43 वर्ष वय अधिक सेवा कालावधी 3 वर्ष असं सांगण्यात आलेलं आहे. येते लक्षात ना? म्हणजे जो माजी सैनिक आहे आणि मागासवर्गीय आहे किंवा EWS मधून असेल तर अशा कॅन्डिडेटसाठी 43 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एखादा उमेदवार दिव्यांग आहे, अपंग आहे, अशा उमेदवारांसाठी सगळ्यात बघा 2च पदांसाठी तो उमेदवार लागू असणार आहे. कारण होतंय काय की जवानी वाहन चालक किंवा चपराशी या पदांसाठी तो उमेदवार जवानी किंवा जवान वाहन चालक हे जे काही 2 पद आहेत अशा 2 पदांसाठी दिव्यांग उमेदवार या ठिकाणी ऍप्लिकेबल नाही, कारण तिथे ग्राउंड असणार आहे. त्यामुळं दिव्यांग उमेदवार कोणत्या पदासाठी ऍप्लिकेबल असेल तर 3च पदांसाठी असेल. एक तर लघुलेखक, दुसरं लघु टंकलेखक ओके, आणि तिसरं जे आहे ते म्हणजे चपराशी पदासाठी तो ऍप्लिकेबल असेल. आणि जो हँडिकॅप उमेदवार आहे आणि तो ओपन कॅटेगरीतून असेल किंवा हँडिकॅप उमेदवार कॅटेगरी ओपन कॅटेगरी व्हॉटएव्हर तुम्ही ती कॅटेगरीचं इथे मॅटर्स करत नाही, पण तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला 45 वय असणं किंवा 45च्या आतमध्ये तुमचं वय असणं गरजेचं आहे. ही या ठिकाणी एज लिमिट सांगितलेली आहे. त्यानंतर बघा पदविकाधारक किंवा अंशकालीन उमेदवार जे आहेत
तर लक्षात घ्यायचं की यासाठी 55 वर्ष या ठिकाणी एज लिमिट सांगितलेली आहे. अंशकालीन पदवीधारक उमेदवार जे आहेत या ठिकाणी 55 वर्ष वय लिमिट. भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त जर का तुमच्याकडे दाखला असेल तर या ठिकाणी तुम्हाला 45 वर्ष एज लिमिट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. जर तुम्ही ऑर्फन किंवा अनाथ असाल तर या ठिकाणी तुम्हाला 45 वर्ष वयोमर्यादा सांगण्यात आलेली आहे सगळ्याच पदांसाठी. येतंय लक्षात. तर ही या ठिकाणी वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला लक्षात आली असेल की आपण कोणत्या पदासाठी वयानुसार अप्लाय करू शकतो. ओके, आता हे लक्षात घेऊया की यानुसार शैक्षणिक अर्हता काय असणार आहे. लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी शैक्षणिक अर्हता ज्या आहेत याच ठिकाणी ते म्हणतायत बघा, ती जी काही जाहिरात होती त्याच्यामध्ये 8व्या नंबरचा जो मुद्दा होता तो होता शैक्षणिक अर्हतेचा मुद्दा. आता या शैक्षणिक अर्हतेच्या मुद्द्यामध्ये स्पष्टपणे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की लघुलेखक निम्न श्रेणी हे जे काही पद आहे बघा, लघुलेखक निम्न श्रेणी हे जे काही पद आहे या पदासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण हवंय. ओके, येतं लक्षात. सोबतच लघुलेखनाची गती 100 म्हणजे जी काही स्टेनो आपण त्याला म्हणूया की ती रायटिंगची स्पीड असेल तुमची ती 100 असावी. ओके, सोबतच बघा या ठिकाणी काय म्हणतायत की लघु लेखक हे पद आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला मराठी आणि इंग्रजीची टायपिंगची स्पीड 30-40 अशी सांगितलेली आहे. म्हणजे मराठी टायपिंगची स्पीड 30 तर इंग्रजी टायपिंगची स्पीड या ठिकाणी तुम्हाला 40 असणं आवश्यक आहे. असे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे असं देखील सांगितलेलं आहे. तर लघु लेखक म्हणजे जे काही स्टेनोटायपिस्टचं पद आहे या स्टेनोटायपिस्टच्या पदासाठी सुद्धा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे SSC प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला हवं आहे. ओके, आणि लघुलेखनाची स्पीड 80 असायला पाहिजे. म्हणजे बघा फक्त जे काही स्टेनोचं पद आहे लघुलेखक निम्न श्रेणीतलं पद आहे इथे तुमची जी काही स्टेनोची स्पीड आहे ती 100 असावी. आणि ज्यांना ही 100ची स्पीड मिळालेली नाहीये, ज्यांना 80ची स्पीड आहे असे उमेदवार जे आहेत ते लघु लेखक पदासाठी अप्लाय करू शकतात. आता मॅक्सिमम स्टेनोची तयारी करणारा विद्यार्थी किंवा स्टेनो करणारा विद्यार्थी जो आहे तो ऑब्व्हियसली टायपिंग केलेलाच असतो त्याने. ओके, किंवा नसेल तर नक्की टायपिंग करा म्हणजे. ओके, हे लक्षात घ्या कारण बऱ्यापैकी स्टेनोचे जे काही पद आहेत त्या ठिकाणी तुम्हाला फक्त स्टेनो न विचारता तुम्हाला टायपिंग देखील विचारत असतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही काय लक्षात घ्यायचं आहे की माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. लघुलेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. आणि मराठी आणि इंग्रजीची टायपिंग जी आहे ती 30-40 अशी स्पीड तुमच्याकडे असलेलं हे प्रमाणपत्र जे आहे ते असणं तुम्हाला आवश्यक आहे. म्हणजे लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघुटंक लेखक याच्यामध्ये फक्त टाईप त्या आपण त्याला म्हणूया की स्टेनोच्या स्पीडचा फरक आहे एवढं समजून घ्या. नंतर आहे जवान राज्य उत्पादन शुल्क किंवा जवान जवानी वाहन चालक किंवा वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क. म्हणजे काय तर जो जवान हे जे पद आहे म्हणजे याच्यामध्ये बघा लक्षात घ्या की माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा या ठिकाणी तुम्हाला उत्तीर्ण असावी लागेल. इथे सगळे उमेदवार अप्लाय करू शकतात. बऱ्यापैकी सगळे उमेदवार या ठिकाणी परीक्षेला अप्लाय करणार आहेत आणि करू शकतात आणि म्हणून हे पद महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, जवान राज्य उत्पादन शुल्क. आता या संदर्भात त्याच्या शारीरिक अर्हता काय आहेत किंवा शारीरिक पात्रता काय आहेत, ग्राउंड कसं असेल या संदर्भात आपण एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत. ओके, त्यामुळे जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी नक्की आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता बघा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण हा या ठिकाणी जवानसाठी क्रायटेरिया सांगितलाय. तर जवान किंवा जवानी वाहन चालकचा जो क्रायटेरिया आहे म्हणजे तिथे वाहन चालकाला सुद्धा जवान हे नाव असतं. जवान किंवा जवानी वाहन चालक हे जे पद आहे वाहन चालकासाठी मात्र या ठिकाणी तुम्ही 7वी उत्तीर्ण असाल तरी चालेल. ओके, आणि या ठिकाणी तुमचं वय किती असणं गरजेचं आहे 18+ असणं गरजेचं आहे हे देखील लक्षात ठेवा. वाहन चालवण्याचा परवाना किमान हलके वाहन चालवणे म्हणजे काय आपण त्याला म्हणूया की कार चालवण्याचा जो काही परवाना आहे लायसन्स आहेत. ओके, हलके वाहन म्हणजे काय 2 व्हीलर वगैरे असं नसतं बरं का. हलके वाहन म्हणजे आपण त्याला म्हणूया की कार वगैरे हे चालवण्याचं लायसन आहे. हेवी लोडचं मग ते ट्रक वगैरेचे लायसन वेगळे असतात. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला कार चालवण्याचं लायसन आहे का येतं 4 चाकी चालवण्याचं लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं त्यातल्या त्यात लाईट वेट म्हणजे आपण त्याला म्हणूया की लाईट व्हेकल असतात त्या म्हणजे कार वगैरे अशा चालवण्याचं लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे. येतं लक्षात ना. आणि तुम्ही 7वी उत्तीर्ण पाहिजे एवढं जरी असेल मग तुम्ही 10वी उत्तीर्ण आहात तुमच्याकडे लायसन आहे 12वी उत्तीर्ण आहात लायसन आहे तरी अप्लाय करू शकता. काही घाबरायची गरज नाही. ओके, पण किमान तुम्ही 7वी उत्तीर्ण पाहिजे आणि तुमच्याकडे लायसन पाहिजे. ओके, तर तुम्ही या ठिकाणी कोणत्या वाहन चालक पदासाठी अप्लाय करू शकता. आता जे पद आहे बघा चपराशी पद हे खरं तर हे सुद्धा पद जे आहे बघा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी 10वी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, तर या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. एक लक्षात घ्या ही जी काही पदसंख्या आहे आता ही ऍड ऑलरेडी पडलेली होती त्याच्यामध्ये परत जून महिन्यामध्ये परत काही नवीन GR आला आणि सांगण्यात आलं की नवीन अजून काही पद याच्यामध्ये ऍड ऑन होणार आहेत आणि त्याची एकत्रित परीक्षा घेतली जावी. त्यानंतर मग आत्ता जो GR आपला 3800चा GR सापडतोय
किंवा त्या GR मध्ये म्हणतात की 3800 पदांचा आकृतीबंध निश्चित केला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर ह्या सगळ्या पदांना घेऊन आता कुठे ना कुठेतरी खूप मोठी जाहिरात जी आहे तुम्हाला पाहायला मिळू शकते. आणि कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते, तर ऑब्व्हियसली सांगतो की ही जाहिरात तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकते. मग ही जर जाहिरात तुम्हाला 15 दिवस किंवा 20 दिवसाच्या आतमध्ये पाहायला मिळत असेल आणि अशा जर का पात्र त्याच्यामध्ये असणार आहेत, तर नक्की तुम्ही आतापासून तयारीला लागणं गरजेचं आहे. ही एक खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे, लक्षात घ्या. ओके, आता लक्षात घ्यायचं की तलाठी वगैरे अशा सगळ्या परीक्षा आता संपलेल्या आहेत. येतं लक्षात. अजूनही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या परीक्षा चालू आहेत. ओके, या सगळ्याच परीक्षांना अभ्यास करणारा सरळ सेवेचा जो काही विद्यार्थी आहे, ओके, अशा विद्यार्थ्यांनी या पदांना सुद्धा अप्लाय करायचं आहे आणि ही जाहिरात येणार आहे. आणि ह्या जाहिरातीचे सगळे अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. ओके, येते लक्षात. मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे की याची जी काही शारीरिक पात्रता आहे. ओके, चला या ठिकाणी शारीरिक पात्रता पण मी सांगून देतो. याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊच या की ग्राउंड नेमकं कसं असणार आहे. तरी पण सांगतो की शारीरिक पात्रता याच्यामध्ये काय बघा, जवान किंवा राज्य उत्पादन शुल्क जवान किंवा जवानी वाहन चालक या गोष्टींसाठी फक्त यांनी शारीरिक पात्रता सांगितली. म्हणजे कोणत्या पदासाठी, तर जवान हे पद आहे किंवा जवान आणि वाहन चालक. ओके, वाहन चालक हे जे काही पद आहे, ह्या दोन पदांसाठी शारीरिक पात्रता सांगितलेली. कोणत्या पदांसाठी सांगितली रे, बघा या ठिकाणी जवान हे पद आणि वाहन चालक हे पद, या दोन पदांसाठी त्यांनी शारीरिक पात्रता सांगितली. शारीरिक पात्रता पुरुषांसाठी काय असेल पहिले समजून घेऊया. शारीरिक पात्रता पुरुषांसाठी आहे त्या पुरुषाची उंची 165 सेंटीमीटर कमीत कमी पाहिजे. 165 किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याची उंची पाहिजे. त्याची छाती जी आहे ती 79 सेंटीमीटर म्हणजे न फुगवता 79 सेंटीमीटर, आणि छाती फुगवून जी आहे ती त्याची जवळपास 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. येते लक्षात ना. म्हणजे जर का म्हणजे कमीत कमी छाती त्याची 79 सेंटीमीटर पाहिजे मोजल्याच्या नंतर, आणि जर छाती फुगवली त्यानं तर ती 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. जसं पोलीस भरतीचं असतं तसंच आहे. आणि या ठिकाणी वजनाची काही या ठिकाणी त्यांनी क्रायटेरिया तिथं लावलेला नाही. आता ज्या काही महिला उमेदवारांसाठी काय शारीरिक पात्रता आहेत, तर महिला उमेदवारांसाठी उंची जी आहे ती किमान 160 सेंटीमीटर उंची असणं गरजेचं आहे. 160 सेंटीमीटर उंची असणं गरजेचं आहे. येतं लक्षात. पण या ठिकाणी महिलांसाठी वजनाचा क्रायटेरिया लावलेला आहे. वजन जे आहे महिलांसाठी ते कमीत कमी 50 kg पाहिजे. ओके, कमीत कमी 50 kg वजन या ठिकाणी महिलेचं पाहिजे आहे. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 50 पेक्षा कमी असेल तर आता थोडंसं वजन वाढवायला सुरुवात करा आणि ग्राउंडच्या हिशोबाने असेल. आता ही शारीरिक पात्रता आहे हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी पात्रता आणि गणना, ही जी काही पात्रता आहे ही मोजण्याची की जी काही दिनांक आहेत बघा, प्रस्तुत जाहिरातीनुसार हे असं त्यावेळेस दिलं होतं. हे सुद्धा लक्षात घ्या की अंतिम दिनांकांच्या संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे वगैरे वगैरे. ओके, आता नवीन ॲडमध्ये आपल्याला कळेल की नेमकं कधीपासून ते शैक्षणिक अर्हता धारण करतील वगैरे. पण शक्यतो ॲड पडल्याच्या तारखेपासून ती शैक्षणिक अर्हता धरण्याचा एकंदरीत नियम असतो. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की शैक्षणिक अर्हता काय आहे, त्यानंतर वयोमर्यादा किती आहे, आणि तुम्हाला शारीरिक पात्रता काय काय लागणार आहे ही या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आय होप की आजच्या लेक्चरवरून तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. मित्रांनो, दारूबंदी पोलीस भरती किंवा दारूबंदी भरती जी आहे किंवा राज्य उत्पादन शुल्क भरती जी आहे ती आता लवकरात लवकर येणार आहे. आणि अशा अनुषंगाने आम्ही नवीन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. या बॅचची फीस आहे फक्त 1,500 रुपये. याच्यामध्ये जेवढे विषय त्याच्यामध्ये इन्क्लुडेशन आहे, अभ्यासक्रमावर आपण सेपरेट लेक्चर घेऊया, पण जेवढे विषय त्याच्यामध्ये असतील या सगळ्या विषयांचा जो काही आपण त्याला म्हणूया की समावेश आहे तो या बॅचमध्ये असणार आहे. सगळे विषय तुमचे या बॅचमध्ये शिकवले जाणार आहेत. सोबतच दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे की जुन्या प्रश्नपत्रिकेचं सुद्धा याच्यामध्ये विश्लेषण करून दिलं जाणार आहे. सर्व विषयांचे रेकॉर्ड स्वरूपातले लेक्चर्स किंवा लाईव्ह स्वरूपातले लेक्चर्स सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. टेस्ट सिरीज, ई बुक आणि नोट्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असतील. डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे जसं आता तुम्ही क्लासेस ऐकताय असेच क्लासेस त्या ठिकाणी असणार आहेत. हे देखील लक्षात घ्या. ओके, आणि हे जे लेक्चर आहेत ते कितीही वेळेस तुम्ही पाहू शकता, हे देखील लक्षात घ्या. अशा स्वरूपाची ही बॅच जी आहे, ओके, ही बॅच आपण लॉन्च करत आहोत. या बॅचमध्ये सेपरेटली एक मेंटॉरशिप देखील अवेलेबल केली गेलेली आहे. म्हणजे आपल्याकडे जेवढा शिक्षक वृंद आहे या शिक्षक वृंदामधला प्रत्येक एक शिक्षक एका बॅचसाठी आपण अलाउड करत असतो. ही जी बॅच असेल ही माझ्या आपण त्याला म्हणूया की मेंटॉरशिपमध्ये असणार आहे. फक्त शिकवणं हा आमचा उद्देश नाही आहे, याच्यातून तुमचा रिझल्ट आला पाहिजे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी पदापर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी आम्ही हमेशा प्रयत्नशील असतो. आणि म्हणून ही मेंटरशिप सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या बॅचमध्ये फ्री मिळणार आहे. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे लक्षात घ्यायचं आहे की ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी जी आहे, ह्या ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीला तुम्ही कॉन्टॅक्ट करण्यासाठी किंवा तुम्हाला काही माहिती हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही 8010457760 किंवा 8329588625 या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा आमच्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता, किंवा प्ले स्टोअरवर जाऊन आमचं ॲप नक्की तुम्ही डाउनलोड करू शकता. हे देखील लक्षात घ्या. ओके, येते लक्षात.
मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला शैक्षणिक अर्हता किंवा एकंदरीत पात्रतेवर आपण बोललेलो आहोत. अशीच एका नवीन माहितीसहित आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचे, लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायचं आणि जास्तीत जास्त शेअर करायचं. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.